नमस्कार मित्रांनो, आज आपण भेट देत आहोत प्रवरा नदीवरच्या काठावर वसलेले श्रीक्षेत्र देवगड दत्त मंदिर। हे सुंदर असे दत्त मंदिर छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर रस्त्यावर छत्रपती संभाजीनगर पासून जवळपास 60 किलोमीटर अंतरावर आहे। आता आपण मुख्य रस्त्यावरील द्वार पाहिले असेलच, तिथून जवळपास 5 किलोमीटर अंतरावर दत्त मंदिर आहे। आम्ही सुमारे 5च्या सुमारास मंदिराजवळ पोहोचलो। येथे खूप मोठा परिसर असून परत मुख्यद्वार नंतर वाहनतळ व उजव्या बाजूला भक्त निवास आहे। भक्त निवासात 60 रुपयात भरपेट प्रसादाची व्यवस्था आहे। आज येथील किसनगीर महाराजांची पुण्यतिथी असल्याने पालखी मिरवणूक व भजन कीर्तन कार्यक्रम सुरू होता। आम्ही सर्व परिसर पाहत पाहत दत्ताचे दर्शन घेतले। प्रवरेच्या तीरावर छान घाट बांधलेला आहे, तिथून नावेची सफारी सुरू असते। प्रत्येकी 20 रुपये प्रति व्यक्ती नावेचा दर आहे। आलेला प्रत्येक भाविक नावेची सफारी करतोच। घाटावर बसून प्रवरेचे शांत नितळ पाणी खूप छान दिसते। सायंकाळी मावळतीच्या सूर्याचे सोनेरी किरणे नदीच्या प्रवादात खूप छान दिसतात। मन अगदी प्रसन्न होऊन जाते। परिसरात विविध देवतांची मंदिरे आहेत, जसे गणपती, शनिदेव, हनुमान। किसनगीर महाराजांनी या संस्थांचा खूप विकास केला। त्यांच्या नंतरही सतत काहीतरी नवीन कामे सुरू असतात। येथे पेढ्याचा प्रसाद छान मिळतो। प्रत्येक भाविक येथे प्रसादासाठी पेढे घेऊन दत्ताला अर्पण करून पेढ्या प्रसादाचा आस्वाद घेतात। आज किसनगीर महाराजांची पुण्यतिथी साजरी होत असताना भक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता। येथे आल्यावर आपला वेळ कसा जातो ते कळतच नाही। आपणही या ठिकाणी जरूर भेट द्या। या ठिकाणी काही दुकानात पिठले भाकरी, उसाचा रस, भेळ, विविध खाद्यपदार्थ मिळतात, जरूर आस्वाद घ्या। आपणास जर मुक्काम करायचा असेल तर जरूर भक्त निवासात थांबा। सकाळी छान प्रवरेत स्नान करा, दत्ताचे दर्शन घ्या, आत्मिक समाधान अनुभवा। व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक करा व शेअर करा।